संघाचे संघनायक विकी दादा मिसाळे पहिल्याच सराईमध्ये आपण पाहतोय एक उत्कृष्ट रेडर मॅन ऑफ द मॅच म्हणून ज्याचा गौरव केला होता सरकारी एरंडेवाडीच्या मैदानावर तो विकी दादा या मैदानावर पुन्हा एकदा खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. विकी मिसाळे पहिली सलामी लढाई होती 24 कमालीची एमपीरेड आपण पाहतोय. तदनंतर मैदानात येतोय संघाचा संघनायक रोशन रोशन कांबळे. बघूया सावकाश पोरगावचा बारी काय नाही तर प्रभाकर दादा आम्हाला भेटायचे कारण तर काय झालं दरम्यान प्रभाकर डावं ऍक्टर त्यांचे चिरंजीव आहेत ते. दरम्यान विकी दादा मिसाळे पुन्हा एकदा रेडबार कडे येतोय. कबड्डी म्हटलं तर मैदानी खेळ या मैदानी खेळामध्ये हल्ले प्रयत्न होताना काही वेळेला असे विकी मिसाळे विकी बरोबर निर्बंध केला गेलाय. सिंगल पॉइंट जातोय यारी गोष्टी माळवाची संघासाठी. वर सगळ्यात रेडमाळ तात्का मात्र मैदानावर जलवा दाखवण्यासाठी सज्ज होतोय रोशन कांबळे. बघूया कशा प्रकारे योगदान असेल किती गुणांचं योगदान असेल जर्सी क्रमांक 10 मैदानात सज्ज आहे. आता मात्र महाराष्ट्राच्या लाल मातीच्या मैदानी खेळामध्ये बघायचं आहे काय घडतंय काय बिघडतंय. 5 डिफेंडर समोर विकी मिसाळे मैदानाच्या बाहेर आहे. कौस्तुभ धवळ मैदानाच्या बाहेर आहे. अशा वेळेला निश्चितपणे संघाची मदार आहे जर्सी क्रमांक 9 वरती जबरदस्त खेळ नक्कीच होणार. 2 गुण आहेत यारी दस्ती माळवाशी संघाचे आणि 0 गुण फलकावर आपण पाहतोय पहिल्याच काही मिनिटांमध्ये. महापुरुष निवडून काही 40 संघ देखील जबरदस्त संघ आहेत. नाव लौकिक प्राप्त दोन्ही संघ आहेत त्यामुळे निश्चितपणे कित्येक मैदानावर शांत चाललेला खेळ आपण या दोन्ही संघांचा पाहत असतो. अतिशय धडाकेबाज दोन्ही संघटनाने आपल्या या बोलत्या खेळातून जबरदस्त खेळ दाखवणार नक्कीच. जर्सी क्रमांक 9 एक पिरियड आहे कोणत्या लोकांना येते तोच टाकलेला. जर्सी क्रमांक 9 ला 9 हे जबाब देण्यासाठी सध्याचे सरकारचं आव्हान घेऊन एक गुण जातोय. थर्ड रेड टू ऑल टाइम. आता मात्र तिथे करायचा बॉल असणार आहे. जर्सी क्रमांक 9 साठी इशारा दिला गेलाय. बदल होते तिसऱ्या चढाईची. आता मात्र बेस्ट ऑफ 7 मैदानात आहे. पुढे टँकर होय राईट कॉर्नर मधून सोबत होतो ट्रॅकरचा नमुना संघ साथीदारांची लाभलेले दिसतात. ट्रॅकर सक्सेस होतोय. पुन्हा एकदा एक गुण जातोय यारी दोस्ती माळवाची संघाला 4-0-0-4 अशा गुणफलकावर पहिल्या काही मिनिटांमध्ये सामना आपण पाहतोय. दरम्यान रोशन मैदानात आहे. मला वाटतं 3 डिफेंडर सुपर टाकाची नावे संधी असणार आहे. रोशनवर उत्तर शोधलं गेलं तर सुपर टाकला होऊ शकतो. धावता स्पर्श करण्याचा प्रयत्न केला गेला. संघाचा संघनायक एक बहारदार सडाई म्हणून ज्याचा गौरव कित्येक मैदानावर होतो असा विकी मिसाळे मैदानाच्या बाहेर आहे. विकीला मैदानात आणण्याची गरज आहे. जर्सी क्रमांक 8 करून काय कामगिरी होते बघूया. दरम्यान एमपीरेड आहे आणि त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज रोशन. आपल्या रोशनमय कामगिरीने कित्येक मैदानावर प्रेक्षकांची मने जिंकण्याचं काम करत असतो. तेवढ्याच ताकदीचा समोरचा संघनायक देखील आहे. विकी मिसाळे मैदानाच्या बाहेर आहे. अतिशय दमदार असे दोन्ही संघनायक आहेत. सुपर ट्रॅकरची नावी संधी आहे. सुपर ट्रॅकर सक्सेस होतो. 2 गुण आणि आमचा कौस्तुभ दादा मैदानात येतोय परत एकदा. दरम्यान जर्सी क्रमांक 8 मात्र या मैदानी खेळामध्ये जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा संपन्न होत असताना कबड्डीचे अपाटवादन सुशाटवारे पुन्हा एकदा प्रचंड वेगाने वाहू लागले आणि दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी रात्र 10 वाजता यशवंत वाडके लिखित कौटुंबिक जिव्हाळ्याचे हृदयस्पर्शी नाटक चौथरा आयोजित केलं गेलंय आणि त्यामध्ये आमचे
परेश दादा आणि त्यांचे सर्व साथीदार एक जबरदस्त कला सादर करण्यासाठी सज्ज असतील. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळूया. दादा दामणे तर आहेतच. गुरुप्रसाद दामणे असतील, रोहन दामणे असतील, आमचे जबरदस्त रोहन दामणे, योगेश दामणे, सुनील दामणे, संजय दामणे, तिसऱ्या चढायचा विचार आहे उमेश दामणे. या सर्व कलाकार एक जबरदस्त कला सादर करतील. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी नाटक आयोजित केले गेले. सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा. आणि अंकवट लावला जातोय. कोणाला गुणांचा आले की गुणाने उंचावला जातोय. 5-3-3-5 अशा गुणफलकावर पहिल्या काही मिनिटांमध्ये आपण सामना बघतोय. नाममात्र 2 गुणांची आघाडी बघायला मिळते. यारी दोस्ती मार्गदर्शनाच्या बाजूने पुन्हा एकदा सुपर टाकायची नामी संधी आहे. रेडिंग मार्कवर आहे. ऑन फायर रोशन बघायला मिळतो. रोशन कांबळे अचूक कोणाला टिपलाय तर कौस्तुभला मैदानाच्या बाहेर पाठवलाय. इट 1 पॉइंट. दोन्ही संघाला एक गोल बाहेर केला जातोय. चकवा देणारी चढाई होती. खरं तर प्रदीप नरवालची आठवण करून देते. डोक्टी किंग प्रदीप नरवाल फर्स्ट स्टार. मोठे मध्यंतर गुणांकन स्थिती असेल 4-7-7-4. 4 गुण आहेत महापुरुष देवरुख संघाचे आणि यारी दोस्ती मार्गदर्शी संघाचे 7 गुण. नाममात्र 3 गुणांची आघाडी आहे यारी दोस्ती मार्गदर्शी संघाकडे. जसं आपण क्रिकेटमध्ये म्हणत असतो, क्रिकेट बार असेल मित्रांनो, कृपया खेळण्याच्या दृष्टीने आपण तयारीत राहायचं. दरम्यान मध्यंतरानंतर निर्णायक सत्रातील पहिलेच आक्रमण लावले जाते. रोशन कांबळे करून जर्सी क्रमांक 10 एक मजबूत बांधाचा चढाई पोटवय सुपर टाकाची नामी संधी आहे. रोशन कांबळे एक जबरदस्त कामगिरी म्हणावं लागेल. मैदानात सुरू आहे. आपण नेहमीच म्हणत असतो, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत संघर्ष आहे आणि स्ट्रगल इज सेंटर ऑफ द लाईफ. या ठिकाणी मात्र कडवा संघर्ष बघायला मिळतो. कबड्डीतला हो गया है आगाज, किसकी होगी जीत आज, किसकी आंखों में होंगे आंसू और किसके सर पे जीत का ताज. बघूया मैदानात काय घडतंय काय बिघडतंय. दरम्यान 1 सेकंड रेड मार्क पुन्हा एकदा विकी मिसाळे मैदानात येतोय. आता मात्र दमदार कामगिरी दाखवण्यासाठी सज्ज आहे विकी मिसाळे. खऱ्या अर्थाने रंगतदार अवस्थेत झुकलेला सांगताय. नाम मात्र एका गुणाची आघाडी आहे. बघूया या आघाडीमध्ये कशा प्रकारे बिघाडी निर्माण करण्यासाठी प्रयत्न होतोय विकी मिसाळेकडून. मात्र एंट्री राईट दरम्यान काय बॉल घेतला गेलाय. महापुरुष देवरुख संघाला देखील आता खरं तर संधी असणार आहे. दोन्ही संघांसाठी संधी आहे. बघूया आणि या सामन्यामध्ये जो संघ विजयी होणार आहे, जो संघ या सामन्यामध्ये विजयी होणार आहे तो सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. दोन्ही संघांना संधी असणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा खेळ सुरू होतो. थोडून काळानंतर रेड मार्कवर पाहायला मिळतो जर्सी क्रमांक 9 यारी दोस्ती माळबाशी बांधा चढाई बदल सुपर ट्रॅकिंगची नामी संधी आहे. खरं तर रोशन मैदानाच्या बाहेर आहे आणि विकी मैदानात आहे. दोन्ही संघाचे संघनायक एक जबरदस्त खेळ करत असतात. प्रेक्षकांच्या मध्ये जिंकत असतात. बऱ्याच वेळ विकी मैदानाच्या बाहेर होता पहिल्या सत्रामध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये चमकदार कामगिरी करतो पाहायचं आपल्या संघासाठी. अशा प्रकारचे योगदान असेल विकी मिसाळे. दरम्यान जर्सी क्रमांक 8 आता मात्र पुन्हा एकदा सुपर टाकायची संधी आहे. जर या चढाईपटवर उत्तर शोधलं गेलं, जर बंद केला गेला तर 2 गुण मिळू शकतात. बघायचं कशा प्रकारे संधी प्राप्त होते. हा चढाईपटू देखील गेल्या महोत्सवामध्ये त्याने हंगामा केला होता. सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. स्वतः बोलते काय घडतंय का
आहे दिवाळी जबरदस्त खेळ म्हणावा लागेल. तुफानी सुपर रेड सामन्यामध्ये काही टर्निंग पॉईंट असतात. सामन्याला कलाटणी देणारे क्षण असतात. सामन्याचा कदाचित टर्निंग पॉईंट असावा. दरम्यान टू ऑर्डर आहे. तिसऱ्या सरायचं आव्हान असणार आहे. आता मात्र सामन्याचं चित्र पलटलेलं आपण पाहतो. पहिल्या काही वेळेमध्ये आपण कालावधीमध्ये पाहिलं तर सामन्याचं काही चित्र शेवटची 4 मिनिटं नक्कीच आमचे सुरेश जाधव सर आहेत. पुन्हा एकदा एक गुण जातोय. आता मात्र रंगतदार अवस्थेत झुकलेला सामना आपण पाहतोय. चित्र थोडंसं पलटलेलं होतं. मात्र पुन्हा एकदा बाजी मारताना आपल्याला बघायला मिळतोय. त्यारी दोस्ती मालवासी संघ एक्साइटिंग मॅच नक्कीच होणार. सुपर ट्रॅकरची नावी संजय विकी मैदानात आहे आणि आता मात्र सुपर ट्रॅकर 2 गुण जात आहेत. विकीला जयवंत केला गेलाय. पुणे एकदा एका गुणाची आघाडी प्राप्त होते त्यारी दोस्ती मालवासी संघाच्या बाजूने. पंच म्हणून उत्तम अशी कामगिरी करताना आदरणीय जाधव सर समवेत मट्टी वेळवणकर सर, सुरेश जाधव सर आणि मट्टी वेळवणकर सर सुंदर असं पंच म्हणून कामकाज पाहत आहेत. पहिल्या सामन्यापासूनच ज्यांनी मैदानावरचे सुख दुःख जवळून पाहिले. शेवटची 3 मिनिटे दोन्ही संघ लक्षात असू द्या. दरम्यान रोशन कांबळे पुणे एकदा मैदानात सज्ज आपल्या संघासाठी नेत्रदीपक कामगिरी करण्याचा प्रयास कित्येक मैदानावर आपण जवळून पाहिलाय. आपण त्याचे साक्षीदार आहोत. या सामन्यामध्ये बघायचं आहे कशा प्रकारचं योगदान असेल, कोणता संघ कोणत्या संघावर मात करेल आणि डायरेक्ट सेमीफायनल मध्ये दाखल होईल यावर सर्वांचं लक्ष वेधून राहिलं बघायचं. तर मात्र छान डिफेंडर पुणे एकदा 2-2चा डिफेन्स आहे. विकी मैदानाच्या बाहेर आहे आणि रोशन मैदानात आहे. दोन्ही संघांचे संघनायक धडाचे बाद आणि संघनायक आपण पाहतो. रोशन कांबळे यानंतर पाहणारा पुढचा सामना आहे शेवटची 2 मिनिटे. जय शंभो कसबा वर्सेस दामापूर सत्रेवाडी. दोन्ही संघांसाठी त्याला दोन्ही संघ मैदानाच्या जवळ येऊन थांबा विनंती असेल दोन्ही संघांना. दामापूर सत्रेवाडी आणि जय शंभो कसबा पुढची लढत होणार आहे. हे दोन्ही संघ देखील नामवंत संघ आहेत त्यामुळे चांगला चुरशीचा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. दरम्यान थर्ड रेड 2 ऑर्डर इशारा दिला गेला. तिसरा सराव आणि भरोसा टाकला जातोय. पुढे एकदा रोशन कांबळेवर तिसरी सराई आहे. एखादा गोल घेण्याची गरज आहे. जर्सी क्रमांक 11ला टिकला गेलाय. दरम्यान तिसरी सराई आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या सराईचं आव्हान असेल. या सराई कुठेसाठी रेडर बाद सिंगल पॉइंट करतो. शेवटचं 1 मिनिट. पुन्हा एकदा सुपर ट्रॅकरची नावी संधी गडिंग पॉइंट पडेल रोशन कांबळे. तेरा जानेवारी गुणांची आघाडी आहे त्यामुळे निश्चितपणे संयम बघायला मिळतो. थोडंसं मागे सरसावायचं. कबड्डी कबड्डी असतात 28 ते 29 सेकंदापर्यंत दबायचं आणि आपल्या प्राणाचा ताबा घ्यायचा. हाफ टाइम बघूया. जबरदस्त अँकर व्हाईट होता मात्र रोशन दादा सामने खेळू शकते. विजयी होतोय यारी दोस्ती मार्गदर्शन या पुढचा सामना जय शंभो कसबा वर्सेस दामापूर सत्रेवाडी. दोन्ही संघ मैदानाचा लाभ घ्यायचा. त्याला दोन्ही संघ लगेच मैदानातला सेमीफायनल मध्ये प्रवेश करता होतोय दाखल होतोय यारी दोस्ती मार्गदर्शन संघ. अभिनंदन मित्रांनो.